नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या YouTube चॅनल वी नाशिकर्स मध्ये. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही बँकिंग ॲज करियर हा ऑप्शन म्हणून जर निवडला असेल, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची आपण जेव्हा तयारी करतो, त्याचे फॉर्म भरायचे असतात, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात, त्या आपण आधी डिस्कस करून घेऊयात. फॉर एक्झाम्पल एज लिमिट आणि रिलॅक्सेशन्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि फॉर्म भरून झाल्यानंतरची जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असणार, एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असणार आणि एक्झामचा सिलेबस काय असणार. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, बँकिंग हा करिअर ऑप्शन म्हणून जर तुम्ही निवडत असाल, तर त्यासाठी मिनिमम एज लिमिट जी आहे ती 20 इयर्स, मॅक्सिमम एज लिमिट आहे ती 28 इयर्स. काही रिलॅक्सेशन आहेत, आपण पाहूयात. जसे SC ST कॅटेगरीला जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर 5 वर्ष, ओबीसी नॉन क्रिमिलियर जर तुमचं असेल तर 3 इयर्स, पर्सन विथ डिसॅबिलिटीज असाल तर 10 इयर्स आणि सो ऑन. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बँकिंग हे करिअर म्हणून जर आपल्याला पर्याय निवडायचा आहे, तर ही नेमकी ही परीक्षा देऊ कोण शकतं? कोण बँकेचा क्लर्क किंवा बँक पीओ होऊ शकतं किंवा बँक एसओ होऊ शकतं? तर मित्रांनो, तुमच्याकडे डिग्री असेल इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द युनिव्हर्सिटी विच इज रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, देन तुम्ही एलिजिबल आहात बँकिंग एक्झाम देण्यासाठी. चला तर वळूया. ओके, एज लिमिट मध्ये बसतोय. त्यानंतर आपल्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर जी प्रोसेस येते ती म्हणजे एक्झाम किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार. तर मित्रांनो, बँकेमध्ये तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशन जॉईन करायचं असेल, तर एक बँक क्लर्क म्हणून तुम्ही जॉईन करू शकता किंवा बँक पीओ म्हणून तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला बँकेचा क्लर्कची एक्झाम द्यायची असेल, इफ यू वॉन्ट टू बिकम अ बँक क्लर्क, देन व्हॉट इज द सिलेक्शन प्रोसेस? पहिला टप्पा असतो तो प्रिलिम एक्झाम, नंतर असते मेन्स एक्झाम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही बँक क्लरिकलची एक्झाम दिली तर तुम्हाला कुठल्याही इंटरव्ह्यूला सामोरे जावे लागत नाही. फायनल सिलेक्शन हे मेन्स एक्झामच्या रिझल्टच्या आधारेच होतं. जर तुम्ही बँक पीओ प्रोबेशनरी ऑफिसरची एक्झाम दिली, तर त्यासाठी पहिला टप्पा असतो तो म्हणजे प्रिलिम एक्झाम. ती क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही एलिजिबल होतात मेन्स एक्झामसाठी. मेन्स एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही एलिजिबल होतात इंटरव्ह्यूसाठी. चला तर मित्रांनो, पाहूयात की एक्झामिनेशन पॅटर्न नेमका कसा असतो. मित्रांनो, ग्रॅज्युएशन पर्यंत आपण परीक्षा देतो, त्यात निगेटिव्ह मार्किंग बऱ्याचशा वेळेला नसते. पण जेव्हा तुम्ही कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात, त्यावेळेला कॉम्पिटिशन टिकून राहण्यासाठी किंवा सिलेक्शन प्रोसेस रिगरस राहण्यासाठी पेनल्टी जरूर असते रॉंग आन्सरसाठी. तर ती पेनल्टी किती असते? 0.25 मार्क्स इफ यू टॉक अबाउट बँक एक्झाम्स. तर सगळ्यात पहिले आहे प्रिलिमिनरी एक्झाम. प्रिलिम एक्झाम तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही देतात, मग ती क्लर्कसाठी असो किंवा पीओ साठी, तर त्यामध्ये तुम्हाला टोटल 100 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी कंपोजिट टाइम जो आहे तो आहे 1 तास. तर कंपोजिट टाइम म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. टोटल प्रश्न 100 असतात प्रिलिम एक्झामसाठी. इंग्लिशसाठी 30, न्यूमेरिकल ॲबिलिटी किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड साठी 35, रिझनिंग ॲबिलिटीसाठी 35. तर हे टोटल 100 प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ मिळतो. तुम्ही या तिन्ही सेक्शन्स मध्ये केव्हाही स्विच करू शकता विदिन 1 hour ऑफ टाइम फ्रेम. आणि मॅक्सिमम मार्क्स असतात 100. नंतर ज्या वेळेला तुम्ही प्रिलिम एक्झाम क्वालिफाय करतात, तुम्ही एलिजिबल होतात मेन्स एक्झामसाठी. मेन्स एक्झाममध्ये टोटल 190 प्रश्न असतात आणि त्यासाठी दिला गेलेला वेळ आहे तो 160 मिनिटांचा. मेन्स एक्झाममध्ये टोटल 4 सेक्शन असतात. इंग्लिश असते 40, इंग्लिशमध्ये 40 क्वेश्चन्स विचारतात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 50 क्वेश्चन्स विचारतात. रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 50 प्रश्न विचारले जातात. आणि सगळ्यात महत्वाचा जो बँक सिलेक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा किंवा व्हायटल रोल प्ले करतो तो म्हणजे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस. त्यामध्ये विचारले जातात 50 प्रश्न. जेव्हा तुम्ही मेन्स एक्झाम क्वालिफाय करतात, त्यावेळेला तुम्ही एलिजिबल होतात इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यू ही नेहमी ही जनरली फेस टू फेसच केली जाते. सध्या कोविड सिच्युएशन आहे, त्यामुळे सध्याचं आपण काही भाकीत करू शकत नाही.
प्रोसेस डिलेही होऊ शकते. मॅक्सिमम मार्क्स इंटरव्ह्यूसाठी असतात ते 100 मार्क आणि साधारण 10 ते 20 किंवा 15 ते 20 मिनिटांची ही मुलाखत असू शकते. इट व्हॅरीज डिपेंड्स ऑन द पॅनल अँड द कॅन्डिडेट. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इंटरव्ह्यूसाठी असतात ते असतात 40% फॉर ओपन कॅटेगरी आणि 35% फॉर ओबीसी, एससी, एसटी अँड पीडब्ल्यूडी. मग मित्रांनो, तुमच्या मनात सहज प्रश्न येईल की मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू दोन्ही जर महत्वाचे आहेत तर नेमके मार्क्स कुठले पकडले जाणार, कुठले फॉर सिलेक्शन प्रोसेस. तर द वेटेज रेशियो फॉर मेन एक्झाम अँड इंटरव्ह्यू एक्झाम इज 80:20. ओके मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस माहीत झाली, एक्झामिनेशन पॅटर्न माहीत झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट वाचायचं काय, नेमकं अभ्यास कुठल्या टॉपिकचा करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला ही एक्झाम सोपी जाईल. तर मित्रांनो, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना प्रॅक्टिस ही खूप महत्वाची असते. तर चला तर पाहूया या 3 सेक्शन्स जे महत्वाचे आहेत त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स नेमके विचारले जातात. तर इंग्लिश सेक्शनची जेव्हा आपण डिस्कस करतो त्यावेळेला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, क्लोज टेस्ट, पॅरा जंबल्स, मल्टिपल मीनिंग और एरर स्पॉटिंग, फिल इन द ब्लँक्स, मिसलेनियस आणि पॅराग्राफ कम्प्लिशन. ते एक पॅराग्राफ असेल 8-10 ओळींचा, त्यामध्ये काही ब्लँक्स असतील ते तुम्हाला पॅराग्राफचा कंटेंट ओळखून त्याचं मीनिंग त्याचं टोन ओळखून त्यामध्ये फिल करायचं. सो पॅराग्राफ कम्प्लिशन. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड सगळ्यात महत्वाचा आणि वायटल रोल प्ले करणारा सेक्शन. त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन, डेटा इंटरप्रिटेशन, रेशिओ प्रोपोर्शन, पर्सेंटेज, टाइम अँड डिस्टन्स, वर्क अँड टाइम, प्रॉफिट अँड लॉस, एसआय अँड सीआय, सिक्वेन्स अँड सिरीज आणि मिक्सचर्स अँड ॲलिगेशन्स. सर एवढे सारे टॉपिक्स आहेत, नेमकं कुठला टॉपिक जास्त करायचा, जास्त अभ्यास करायचा. तर मित्रांनो, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड प्रिलिमिनरी एक्झामची गोष्ट कराल तर 35 प्रश्न विचारले जातात. तुम्हाला जर 22 ते 27 या मार्कांदरम्यान जरी मार्क मिळाले आणि रिझनिंग आणि इंग्लिश तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही 100% प्रिलिम क्वालिफाय करू शकता. आणि मेन्स एक्झामची गोष्ट कराल तर डेटा इंटरप्रिटेशन हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यावरती 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. 4 ते 5 सेट सॉरी, त्यामध्ये टोटल 20 ते 22 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे डेटा इंटरप्रिटेशन हा सगळ्यात मोठा व्हायटल रोल प्ले करतो. प्रिलिम एक्झामची गोष्ट कराल तर सिम्प्लिफिकेशन 10 ते 12 मार्कासाठी विचारलं जातं. त्यामुळे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील. मेन्स एक्झामची गोष्ट कराल तर 2 ते 3 प्रश्न सिम्प्लिफिकेशन वरती विचारले जातात. मित्रांनो, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा हार्ट अँड सोल आहे तो आहे म्हणजे रेशिओ अँड प्रोपोर्शन. रेशिओ प्रोपोर्शनचे फंडे जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्ही कुठल्याही मॅथमॅटिक्सचा टॉपिक रेशिओ प्रोपोर्शनच्या आधारे शॉर्टकटरित्या कमी वेळेमध्ये अचूकरित्या सोडवू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे मिक्सर अँड ॲलिगेशन. मिक्सर अँड ॲलिगेशन सुद्धा असा टॉपिक आहे की तो तो जर तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल तर तुम्ही अनेक प्रॉब्लेम जसं फॉर स्पीड अँड टाइम, वर्क अँड टाइम, टाइम अँड डिस्टन्स हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही कमी वेळेमध्ये व्यवस्थितरित्या सोडवू शकतात. चला तर वळूया आता रिझनिंग सेक्शनकडे. रिझनिंग मध्ये सिटिंग अरेंजमेंट येतं. त्यामध्ये लिनियर सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा सर्क्युलर असेल किंवा ट्रायंग्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा रेक्टँग्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट असेल. आता अशा प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट वरती प्रश्न येतात. लिनियर सिटिंग अरेंजमेंट मध्ये नॉर्थ फेसिंग असेल किंवा साऊथ फेसिंग असेल, कशाही प्रकारे असू शकते. त्यानंतर पझल्स विचारले जातात. ब्लड रिलेशन वरती प्रश्न येतात. कोडिंग डिकोडिंग असते. इनपुट आउटपुट हे मेन्स एक्झाम मध्ये विचारले जाते. सिलोजिझम हे प्रिलिम आणि मेन्स दोघांमध्ये विचारले जाते. अल्फान्यूमरिक सिरीज प्रिलिम आणि मेन्स एक्झाम मध्ये दोघांमध्ये विचारले जाते. लॉजिकल रिझनिंग असतं. डेटा सफिशियन्सी आणि रँकिंग ऑर डिरेक्शन ऑर अल्फाबेट टेस्ट. मित्रांनो, प्रिलिम एक्झाम आणि मेन्स एक्झाम हे दोन एक्झाम्स फार महत्वाचे असतात. त्यानंतर येते ती इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू साठी लागणारे जे महत्वाचं कंटेंट जो आहे तो म्हणजे फायनान्शियल बँकिंग और फायनान्शियल अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेस. अनेक प्रश्न तुमचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्यानंतर बँकिंग और फायनान्शियल अवेअरनेस, तुम्हाला किती बँकिंग टर्म्स अँड टर्मिनॉलॉजीज माहिती आहेत त्याच्यावरती, आणि तिसरं म्हणजे जनरल अवेअरनेस वरती. पण शक्यतो बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस वरती अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, कुठल्याही परीक्षेची तुम्ही ज्या वेळेला तयारी करतात तर तयारी झाल्यानंतर आपली नेमकी किती तयारी झाली, आपण परीक्षेसाठी किती तयार आहोत, हे आपण नेमकं जाणून घ्यायचं कसं? तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे मॉक टेस्ट देणे. कुठल्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मॉक टेस्ट देणे हे अत्यंत महत्वाचे आहे. सर, तुम्ही एवढे टॉपिक सांगितले त्यामध्ये आपला
अनेक विषय असतात. ज्याप्रमाणे आपण ग्रॅज्युएशन करत असताना अनेक विषय असतात. पण अनेक विषयांमध्ये आपल्याला सगळ्याच विषयांमध्ये 100 पैकी 100 मिळत नाही. काही विषय आपल्याला आपले आवडतीचे असतात, काही नावडतीचे असतात. काही विषयांमध्ये आपल्याला आपण जास्त प्रश्न सोडवू शकतो, काही विषयांमध्ये कमी प्रश्न सोडवू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही बँकिंगची तयारी करतात, त्यावेळेला तुम्ही मॉक टेस्ट देणं खूपच महत्त्वाचं आहे. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असे आहेत, ज्याच्यावरती टॉपिक वाईज, सेक्शन वाईज आणि फुल लेंग्थ मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्याच्यावरती मॉक टॉपिक प्रिपेअर करा, मॉक टेस्ट द्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही सेक्शन वाईज टेस्ट देता त्यावेळेला तुम्हाला कळतं की तुमचा कुठला टॉपिक, कुठला सेक्शन वीक आहे आणि त्या सेक्शनवरती, त्या टॉपिकवरती तुम्ही जास्त तयारी करू शकता. तर मित्रांनो, आशा करतो की ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत जरूर ही व्हिडिओ शेअर करा. थँक यू.